ही पाककलामध्ये आज आपण बनवतोय केशरी श्रीखंड. अतिशय रुचकर, चविष्ट असे हे श्रीखंड आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे आणि त्याचंच दही हे मी घरी तयार केलेलं आहे. हलकंसं मिक्स करून घेते दही, फार घुसळवायचं नाही, नाहीतर त्याचं पाणी होईल. आता एक पातेलं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि एक सुती कपडा ठेवायचा त्यावर आणि हे सगळं दही यावर घालायचं आहे. आता आपल्याला जो श्रीखंडासाठी चक्का लागतो तो आपण या दह्यापासून तयार करणार आहोत. कपड्याची चारी टोकं अशी एकत्र करायची आणि याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि आता ही पोटली आपण रात्रभर लटकवून ठेवू शकतो, टांगून ठेवू शकतो किंवा दिवसा करणार असाल तर एखादी वजनदार वस्तू यावर ठेवायची आणि 4 ते 5 तास यातलं सगळं पाणी निचरू द्यायचं. तर इथे मी 4 ते 5 तास यातलं पाणी निसरवून घेणार आहे. माझ्याकडे 1 लिटरची हेवी बॉटल आहे, ती मी यावर ठेवलेली आहे आणि सगळं पाणी यातलं निचरू द्यायचं आहे आपल्याला. आता केशर दूध तयार करणार आहोत, तर 5 चमचे इथे मी गरम दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 10 ते 12 केशराच्या काड्या घालून हे केशर दूध तयार करून घेतलंय. आता आपण बघूया आपला चक्का तयार झालेला आहे की नाही. 5 तास झालेले आहेत. तर हे बघा अगदी पनीरसारखे इथे तुकडे होत आहेत. मस्त चक्का आपला तयार झालेला आहे. हातानेच मोडून घेते आणि आता एखादी वाटी घ्यायची, त्याने हे चक्का जो आहे तो आपला मोजून घ्यायचा. तर इथे 1 वाटी चक्का भरलेला, त्याच वाटीने मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. समप्रमाण घ्यायचं आहे. 1 चमचा इथे वेलची जायफळ पूड घेतलेली आहे, जी ऑलरेडी माझ्याकडे तयार असते. याचा व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे. तुमच्याकडे फक्त वेलची पावडर असेल तर वरनं पाव चमचा जायफळ किसून घाला. आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. साखरेच्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता जे आपण केशर दूध तयार केलेलं आहे ते थोडं-थोडं करून घालायचं. एकसाथ घालू नका, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं. आता आपण इथे 5 चमचे दूध घेतलेलं, त्यातलं 4 चमचे दूध मला इथे लागलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे कोणताही आर्टिफिशियल कलर यूज करणार नाही आहोत. तर इथे केशर मिल्कनेच आपल्या श्रीखंडाला छान असं कलर येणार आहे. तर हे बघा सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता एखादी गाळणी घ्यायची आणि त्यामधनं हे गाळून घ्यायचं आहे श्रीखंड आपल्याला. तुमच्याकडे मोठी गाळणी असेल, जास्त क्वांटिटी असेल तर मोठी गाळणी घ्या. अगदी पटकन हे श्रीखंड गाळलं जातं. शक्यतो मिक्सरला फिरवू नका, कारण मिक्सरला ना याचं पाणी होऊ शकतं, पातळ होऊ शकतं. तर हे बघा मस्त असं मऊ श्रीखंड आपलं इथे तयार झालेलं आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता एका डिशमध्ये मी सर्व्ह करून घेते. वरनं हव्या त्या ड्रायफ्रुट्सने आपण डेकोरेट करू शकतो. मी इथे काजू बदामने डेकोरेट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर वरनं अशा केशराच्या काड्या लावून घेते, कारण आपण केशरी श्रीखंड करतोय. जितकं दिसायला हे भारी दिसतं, तितकं चवीला देखील अगदी अप्रतिम असं श्रीखंड लागतं. मस्त श्रीखंड पुरीचा बेत आखा किंवा आपल्या पोळीसोबत देखील अप्रतिम असं हे श्रीखंड लागतं. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.